जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावाव्या सुवटा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यावत भूतलावरती जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्ञानियांचे राजे सदकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य माऊली चक्रवर्ती ज्ञानोबराया यांनाही प्रिय असणारे साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा नामपर प्रकरणातील अभंग तुम्हा मायबापाच्या श्रोत्यांच्या सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। आपला हा भव्य दिव्य स्वरूपातील चालू असलेला आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्री सद्गुरु जोग महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी परमपूज्य मोठे बाबा वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी माऊली गुरुवर्य जनार्दन महाराज आरावेकर यांच्या आशीर्वादाने व श्री हरिभक्त पारायण आमचे मोठे बंधू योगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं वर्ष आहे 14वे आणि 14व्या वर्षाची प्रथम क्रमांकाची कीर्तन सेवा मज पामराच्या वाटेला आली माझं महत् भाग्य समजतो। आजचे कीर्तनाचे यजमान आहेत श्री हरिभक्त पारायण सुखदेव मंगा सिरसाट। संत वजन त्यांच्याच घरी होतं का? हा, संत वजन पण त्यांच्याच घरी होतं। वा, गोड स्वयंपाक केला ताईंनी, मस्त गोड भारी जेवण झालं। आणि मला तरी वाटतं 7 दिवस ज्यांनी ज्यांनी संतांची पंगत घेतली आहे समजून घ्या त्यांचा कोटी कुडाचा उद्धार झाला। संतामुखी देता घास आणि कोटी यज्ञ घडते त्यास किंवा एक सिद्ध दिदले अन्न होय त्याचे कोटी कुडाचे उद्धरण। ज्यांनी ज्यांनी कीर्तनाची सेवा घेतली असेल किंवा ज्यांनी ज्यांनी संतांची पंगत घेतली असेल किंवा काल्याचा महाप्रसाद घेतला असेल समजून घ्या की त्यांचा कोटी कुडाचा उद्धार झाला। नाहीतर मग आपल्या घरात कधी पूर्वज मेलेले राहिले ना त्यांच्या उद्धारासाठी आपल्याला परत सप्ताह ठेवावा लागतो। त्याच्यापेक्षा गावात कधी कधी हरिनाम सप्ताह चालू असेल तर तिथं आपण संतांची पंगत दरवर्षी कीर्तनाची सेवा कधी घेतली तर आपल्या पूर्वजांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही। आज माझ्या कीर्तनासाठी सौंदर्य आमचे मोठे बंधू योगेशजी महाराज आहेत। आमचे बंधू गायन सम्राट आमचे बंधू पवनजी महाराज आहेत सारोडेकर। बाबांचं नाव काय? पटपट नाव सांगा। आमचे गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज आहेत। आपली गावातली भजनी मंडळ विनेकरी बाबा असतील, बंटी महाराज असतील, मला पण घरी बंटी म्हणता बरं। हा, कीर्तनकार बंटी, काय पण बंटी। कृष्णाजी माऊलींचे चोपदार आपले बाबाजी आहेत। मृदंग सम्राट आमचे मोठे बंधू विजय महाराज असतील, माऊली साऊंड साऊर, तुमचा नंबरही लिहून घेतो मी। साऊंडही गोड आहे, 2 तास फक्त आवाज गोड करा दादा, त्यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा। आणि आमचे दादासाहेब चंद्रकांत दादा धमानेकर, आम्ही जिथं बोलवलं तिथं ते हक्कातून येता, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आशापुरी वारकरी चॅनलवाले धमानेकर। ते यूट्यूबला नाव सर्च करा, आपलं गावाचं कीर्तन यूट्यूबला पडतंय बरं। आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दादासाहेब असतील, बाबाजींचं नाव काय? गुरुबंधू आमचे जिजाबाई दादा असतील, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद। आमचे काकाश्री आहेत, बाबाजींचं नाव बुराबा असतील, बाबांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। सर्वच आहेत इथं, योगेश महाराज असतील, मंदानेकर, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतून कीर्तनाला प्रारंभ करतो। माझ्या मागे आज पाहायला गेले तर कृष्णाजी माऊलींचे चोपदार माझ्या मागे उभे, तर मला तरी वाटतं ते माझ्या मागे उभे म्हणजे कृष्णाजी माऊलीच माझ्या मागे उभे। त्यांचा अधिकार साधारण नाही। हे जे विनेकरी बाबा असतील, मृदंगाचार्यजी असतील, गायनाचार्य मंडळी असतील, ज्यांच्या ज्यांच्या गड्यामध्ये टाळ घेऊन तुम्ही उभे आहेत, आमची वारकरी मंडळी आहेत, यांचा अधिकार कमी नाही बरं। तुम्हाला माहिती आहे का
तुकोबाराय जेव्हा कीर्तनाला उभे राहायचे तेव्हा त्यांच्या मागे किती टाळकरी लोक असायचे? 14 टाळकरी असायचे. मग मला प्रश्न पडतो, जेवढा कीर्तनकाराचा अधिकार आहे तेवढाच माझ्या टाळकऱ्यांचा सुद्धा अधिकार आहे. कारण का, जेवढ्या माझ्या तुकोबरायांच्या मागे टाळकरी 14 टाळकरी उभे राहायचे ते सुद्धा संत पदाला प्राप्त झाले, तर मला तरी वाटतं तुकोबराय सुद्धा संतच झाले. आणि तुकोबरायांच्या मागे 14 जण टाळ घेऊन उभे राहणारे सुद्धा काय झाले? संत झाले. मग कीर्तनकाराचा जेवढा अधिकार आहे त्याचा डबलचा अधिकार माझ्या टाळकऱ्यांचा आहे. विठला विठला हे लोक साधारण नाही. इथं जेव्हा आम्ही उभे राहतो ना, आम्हाला माहितीये काय बोलावं लागतं, सांभाळून बोलावं लागतं. लोक आजकाल कीर्तनकार आल्यानंतर कीर्तनकाराला काय टिंगल टवाडकी करणार सांगता येत नाही बाबा. त्या विषयाला काही मला छेडायला नाही. अभंग आहे तुकोबरायांचा, आणि अभंगात तुकोबराय देवाचं नामचिंतन करायला सांगताय. काय सांगताय माय? तुकोबराय काय सांगताय? 1 लोटा जल घेऊन महादेवाच्या मंदिरावर जायला नाही सांगता. ते काय सांगताय? काय नो हे केले तुम्ही महादेवावरती 1 लोटा जल टाकू नका. काय सांगताय ते? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. फक्त त्या विठ्ठलाचं नामचिंतन करा. आज सप्ताहाचा प्रथम दिवस आहे म्हणून नामपर अभंग घ्यावा लागला. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नावाधी. सप्ताहामध्ये 7चे 7 कीर्तनकार म्हणजे 8चे 8 कीर्तनकार बांधलेले असतात. प्रथम दिवसाचा कीर्तनकार आला तर त्याने नामपर अभंग म्हणजे प्रभू परमपित्याचं नामाचं महत्व त्याने सांगितलं पाहिजे. दुसऱ्या दिवसाचा कीर्तनकार आला तर त्याने संतांचं महत्व सांगितलं पाहिजे, म्हणजेच त्याने संतपर अभंग घेतला पाहिजे. तिसरा दिवस कीर्तनकार आला तर त्याने देवाची भक्ती सांगायला पाहिजे, भक्तीपर अभंग घ्यायला पाहिजे. चौथ्या दिवसाच्या कीर्तनकाराने उपदेश करायला पाहिजे, म्हणजे तुकोबरायांचा अभंग म्हणजे संत महात्म्यांचा अभंग घेऊन त्यांनी उपदेश करायला पाहिजे, उपदेशपर अभंग त्यांनी घ्यायला पाहिजे. 5व्या दिवसाच्या कीर्तनकाराने द्वैतपर अभंग घ्यायला पाहिजे. 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराने अद्वैतपर अभंग घेतला पाहिजे. 6व्या दिवसाच्या कीर्तनकाराने अद्वैतपर अभंग घेतला पाहिजे. 7व्या दिवशी मागणी असते आणि 8वा दिवस काला असतो. आहे संस्थेचा नियम, पण आमच्या कीर्तनकार लोकांनी नियम बदलवून टाकलेला आहे. प्रथम दिवसाच्या कीर्तनकाराने नामाचं महत्व सांगावं आणि मजारमा कोणतंही गाणं कोई पण वाजाडी देवानं म्हणे, म्हणजे 7व्या दिवशी मागणी करायची, 8व्या दिवसाचा काला घ्यायचा. पण नाही, जोग महाराज संस्थेचा नियम धरला तर 8चे 8 कीर्तनात नियमात झाले पाहिजे. कारण का, प्रथम दिवसाचा अभंग दुसऱ्या दिवसाचा अभंग हे कीर्तनकाराला माहित पाहिजे. विठला विठला तुकोबराय या अभंगामध्ये आपल्याला प्रभू परमपित्याचं नामचिंतन करायला सांगताय. मग तुम्ही देवाला अगरबत्ती नाही जरी लावली तरी चालेल, देवाला तुम्ही नारळ नाही जरी फोडलं तरी चालेल, तुम्ही देवाच्या मंदिरात नाही जरी गेले तरी चालेल. मग काय करा, फक्त ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे, ज्या देवावरती आपला विश्वास आहे, त्या देवाचं चिंतन करा. पण सध्याला आपलं काय झालं आहे, वार बदलले की देव बदलून जाता. सोमवार आला की शिवबोडा चक्रवर्ती, म्हणजे आपली निष्ठा राहिली नाही. सध्या सर्व निष्ठा निष्ठी चालू आहे. अध्यात्मात आपली निष्ठा राहिली नाही, देवाविषयी सुद्धा निष्ठा राहिली नाही. एकच देवाची भक्ती आपण केली पाहिजे. मग तुम्ही म्हणणार, संत महात्म्यांनी तर अभंगामध्ये प्रत्येक देवांचं वर्णन केलंय महाराज, पण माझ्या तुकोबरायांनी कोणत्याही देवाच्या मंदिरात ते कधी गेले तर त्यांनी पांडुरंगाशिवाय दुसरा देवच पाहिला नाही. विठला 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 विठला. तुमची श्रद्धा कधी हनुमंतरायांवरती असेल आणि तुम्ही कधी पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात जात असणार,
तर त्या मंदिरात सुद्धा तुम्हाला पांडुरंग दिसायला नको. त्या पांडुरंगामध्ये तुम्हाला हनुमंतराय दिसले पाहिजे, म्हणजे ती तुमची श्रद्धा आहे. देवाविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा भाव केव्हा निर्माण होतो, केव्हा जागृत होतो माहिती आहे का? जेव्हा आपल्या ज्या देवावरती विश्वास असतो आणि प्रत्येक देवाच्या मंदिरात गेल्यानंतर कधी आपल्याला तोच देव दिसत असणार. म्हणजे कोण? आपुला तो एक. तुकोबरायांनी सांगितलं की आपुला तो एक देव करुणे घ्यावा, ते नेवे ना जीवा सुख नोहे. मनुष्य जन्म कधी आपल्याला भेटला आहे ना, तर एक देव आपलासा करा आणि त्या देवाचं नामचिंतन करा. त्या देवाचं नामचिंतन करा आणि या नाशिवंत देहाला पवित्र करून घ्या. कारण का माय, हा देह काय आहे? नाशिवंत आहे. एक दिवस आपल्याला हे सर्व सोडून जावं लागणार आहे. प्रिया पुत्र धन हे सर्व आपल्याला सोडून जावं लागणार आहे. कारण का? हे सर्व नाशिवंत आहे. जो जो जन्माला येणार आहे त्याचा एक दिवस मृत्यू ठरलेला आहे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन त्याची फळ. हे सर्व नाशिवंत आहे. प्रिया पुत्र धन हे सर्व नाश काय, एक दिवस आपल्याला हे सोडून जावं लागणार आहे. मग जोपर्यंत 100 वर्षाचं आयुष्य प्रभू परमपित्याने आपल्या हातात दिलेलं आहे ना, तोपर्यंत आपण ह्या देहाला पवित्र करून घेतलं पाहिजे. मग देहाला कधी पवित्र करायचं असेल तर काय करावं लागेल? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायम, पवित्रची होय देह त्याचा. हरीचं नाम आपल्याला मुखात घ्यावं लागणार आहे. जन्मात येऊन राम नामाची जोड करा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, हे चुके फिरा गर्भवासाचं दुःख चुकवायचं असेल तर राम नामाची जोड करा. राम नामाची कधी जोड केली ना, मग म्हणावं लागेल आपल्याला राम राम म्हणता जाओ माझा प्राण. कंठात कधी त्या रामाचं चिंतन केलं तर आपण मोक्ष पदाला प्राप्त होतो. विठला विठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. रामचंद्र प्रभूंचं चिंतन करा. ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे त्या देवाचं भजन करा, त्याचं नामचिंतन करा. त्याचं नामचिंतन करण्यासाठी कुठं जायची गरज नाही. आईचं बाई सोनी करा एक चित्त, आवडी अनंत अडवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. त्या मंत्राचा जप केला पाहिजे. या हृदयाचं मंदिर करून त्या मंत्राला या हृदयामध्ये आपण साठवलं पाहिजे. म्हणजे त्या हरीला साठवलं पाहिजे. साठविला हरी हे हृदय मंदिर. जन्मात आलो तर आपली सरली यर झाल. साठविला हरी जी हे हृदय मंदिरी. मग कोणाची सरली यर झाल? त्यांची सरली. जे आले त्यांची सरली, जे आहेत त्यांची पण सरली. त्यांची सरली येर झार, झाला सफल व्यापार. हरी आला आता मग कैची भय चिंता. तो हरीचं नाम कधी कंटात असेल तर मग कशाची चिंता आहे आपल्याला? काळाची सुद्धा चिंता नाही बरं. काळ सुद्धा पडून जातो. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. असं नामचिंतन करा. तुकोबरायांनी प्रभू परमपित्याचं नामचिंतन केलं, विठ्ठलमय देह झालं, तर माझ्या तुकोबरायांच्या पायाची माती सुद्धा विठ्ठल 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 बोलायला लागली. चोखोबरायांनी असं नामचिंतन केलं तर चोखोबरायांचे हाड सुद्धा विठ्ठल 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 बोलायला लागले. जनाबाईने नामचिंतन करावं आणि जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल 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 बोलायला लागल्या. संत महात्म्यांनी त्या विठ्ठलाचं नामचिंतन केलं तर त्यांचं देह, त्यांचं जीवनच विठ्ठलमय झालं. मग आपण या संतांच्या भूमीत जन्माला आलो आहोत म्हणून कीर्तन श्रवण करणं ही आपली परंपरा आहे. पण मला तरी वाटतं कीर्तनासाठी आज बोटावर मोजण्यासारखे लोक येतात. ही आपली हिंदू धर्माची काय आहे? शोकांतिका आहे. जोपर्यंत आपण जन्माला आलो आहोत ना तोपर्यंत प्रभू परमपित्याचं नामचिंतन करा, कीर्तन श्रवण करा. नाहीतर मग कोणी कोणी जन्माला येणार आहे
तर कोणी कोणी चाललं जाणार आहे. सुरदासजी महाराजांनी सांगितलं आहे ना, इन मस्तों की बस्ती में, ओ इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई, इन मस्तों की बस्ती में रोती है सारी दुनिया रे दुनिया, ओ रोती है सारी दुनिया रे दुनिया, जाता है कोई कोई इन मस्तों की बस्ती में. कोणी कोणी जन्माला येणार आहे आणि कोणी कोणी चाललं जाणार आहे आणि दुनिया हे लोक त्यांच्यासाठी रडणारे आहे. मग जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तोपर्यंत कीर्तन श्रवण केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. नाहीतर मग रंग ललियों की गलियों में सब लोग भटकते हैं, हो प्रभु प्रेम की गली में, ओ प्रभु प्रेम की गली में आता है कोई कोई इन मस्तों की बस्ती में. जिथं तमाशा चालू आहे, जिथं रंगबाजी चालू आहे, ज्यांच्या तोंडात दात नाही ते सुद्धा तिथं पाहण्यासाठी जाताना तुमच्याकडे पण काय आणेल होती, गंमत आणेल होती, कशी होती, चांगली होती, काय होती, गंमत होती. पण आता सध्याला गल्लीत कधी भांडण चालू झालं तर गल्लीतल्या महिला म्हणतात किंवा सुज्ञ लोक सुद्धा म्हणतात झालं बुवा यांचं कीर्तन चालू. पण आता कीर्तन चालू राहिलं तर लोक म्हणतात झाला बुवा तमाशा चालू. म्हणजे भांडणला तमाशा म्हणायला पाहिजे ना, तर भांडणला लोक कीर्तन म्हणायला लागले आता. आणि कीर्तनाला लोक ही आपल्या हिंदू धर्माची काय आहे मग शोकांतिका आहे. हिंदू धर्मात जन्माला आलो आहोत ना आपण, तर आपण आपल्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, संतांच्या विचारांवरती आपण चाललं पाहिजे. संत महात्मे काय सांगता आपल्याला, आता तरी पुढे आची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. उपदेश करता संत महात्मे की तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे ना, तर हे आयुष्य सुंदर आहे, सुंदर पैकी जीवन. आउट हाथ का प्रभु ने तुझको दिया, आउट हाथ का